झेप मराठी, आरसा महाराष्ट्राचा. नरडाणा परिसरातील बेटावद रोड ते नरडाणा मेलाने रोड दरम्यान विजेचे पोल कापून चोरी करणाऱ्या टोळीचा नरडाणा पोलिसांनी पर्दाफाश करीत एकासह राजस्थानातील 6 आरोपींना जेरबंद केले आहे. त्यांच्याकडून 14,15,000 रुपयांचा मुद्देमाल हस्तगत केलाय. चोरीचा माल गुजरात पर्यंत विक्रीस नेल्याचं तपासात समोर आलंय. धुळ्यातील बेटावद रोड समोरील विजेचे पोल ते नरडाणा मेलाने रोड दरम्यान नरडाणा MIDCतील रामा फॉस्फेट लिमिटेड या कंपनीसाठी उभारण्यात आलेल्या विजेच्या लाईनवरील एकूण 42 गाळ्यांचे विजेचे पोल अज्ञात चोरट्यांनी कापून व उतरवून चोरून नेले होते. या चोरीतील मालाची किंमत सुमारे 4 लाख रुपये असल्याचं सांगण्यात आलं. या प्रकरणी आदित्य किशोर पोद्दार यांनी दिलेल्या तक्रारीवरून नरडाणा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. गुन्ह्याचा तपास करताना नरडाणा पोलिसांनी घटनास्थळावरील माहिती, CCTV फुटेज आणि माहितीच्या आधारे संशयितांचा शोध सुरू केला. सखोल तपासातून राजस्थान राज्यातील भिलवाडा जिल्ह्यातील काही व्यक्ती या चोरीत सहभागी असल्याचं स्पष्ट झालं. आरोपींनी नियोजनपूर्वक विजेचे पोल कापून त्यांची चोरी केल्याचंही निष्पन्न झालं. पोलिसांच्या चौकशीत चोरीचा माल गुजरात राज्यातील वडोदरा येथे हितेश सिंग उर्फ इक्तेश्वर नरेंद्र सिंग याला विकल्याची माहिती समोर आली. पुढील तपासात हा माल अमरेली जिल्ह्यातील लाठी येथील सुमरा निसार अहमद उस्मान भाई याच्याकडे विक्रीस दिल्याचं उघड झालं. पोलिसांनी संबंधित व्यक्तीचा शोध घेऊन चोरीचा माल हस्तगत केला असून चोरी करताना वापरलेली साधने व वाहन असा एकूण 14,75,000 रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आलाय. ही कारवाई पोलीस अधीक्षक श्रीकांत धिवरे, अप्पर पोलीस अधीक्षक अजय देवरे, उपविभागीय पोलीस अधिकारी सुनील गोसावी यांच्या मार्गदर्शनाखाली नरडाणा पोलीस स्टेशनचे सहाय्यक पोलीस निरीक्षक निलेश मोरे यांच्या नेतृत्वाखाली पोलीस पथकाने केली. प्रतिनिधी समाधान ठाकरे, झेप मराठी, दोंडईचा. अशाच वेगळ्या आणि ताज्या बातम्यांसाठी पाहत रहा झेप मराठी, आरसा महाराष्ट्राचा. संपादक प्राध्यापक अनिल चव्हाण, धुळे.